एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफ अनलिमिटेड। तर आज मी तुमच्यासोबत साखर आंब्याची रेसिपी शेअर करणार आहे की मी कशा पद्धतीने साखर आंबा तयार केलेला आहे। तर इथे मी 2 कैऱ्या सोलून त्याचा किस करून घेतला आहे आणि त्यानंतर कढईमध्ये 1 ते 1.5 चमचे साजूक तूप गरम करून घेतला आहे। त्यात 2 लवंगा आणि 1 दालचिनीचा छोटा तुकडा ॲड केलेला आहे। त्यानंतर छान परतून घेतल्यानंतर जो मी कैरीचा किस तयार केला होता तो मी त्यामध्ये ॲड केला आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे तुपामध्ये, जेणेकरून जे आपण खडे मसाले टाकले आहेत ना त्याचा स्वाद, त्याची चव त्या कैरीच्या किस ह्याच्यामध्ये उतरेल, त्याची चव उतरेल, छान मुरेल आणि कैरी छान अशी शिजूनसुद्धा घ्यायची आहे आपल्याला। तर थोडा रंग बदलेपर्यंत मी छान अशी परतून घेतलेली आहे कैरी व्यवस्थित अशी। जास्त नाही आपल्याला परतून घ्यायची आहे, थोडा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायची आहे। थोड्या वेळाने मी एक साधारण 2 ते 3 मिनटं छान कैरी अशी परतून घेतली आहे आणि सतत मिक्स करत राहायचं आहे, ढवळत राहायचं आहे, जेणेकरून कढईला तो किस चिकटणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आणि त्याचा पूर्ण जो पाण्याचा अंश असतो कैरीमध्ये तो पूर्णपणे निघून जायला हवा, तोपर्यंत मी इथे छान अशी परतून घेतलेली आहे कैरी। त्याने काय होईल की आपला जो साखर आंबा आहे ना तो जास्त दिवस टिकून राहतो, पूर्ण पाण्याचा अंश कमी झाल्यावरती। तर इथे जेवढं मी किस घेतलेला आहे कैरीचा तेवढीच मी साखर घेतलेली आहे, साधारण 2 वाटी। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, साखर तुम्हाला कितपत गोड आवडतं ते। त्यानंतर साखर ॲड केल्यानंतर मी छान अशी परतून घेतली आहे। छान आपल्याला एकतारी नाही पण थोडंसं चिकट होईल ना साखर टाकल्यानंतर, साखर वितळल्यावरती थोडं चिकट झालं पाहिजे, जसं आपण गुलाबजामुनला पाक करतो ना, थोडं घट्ट असं चिकटसर, तर तेवढं चिकट झालं पाहिजे। अगदीच एकतारी नाही पण तेवढं चिकट झालं पाहिजे। ते त्या कन्सिस्टन्सीमध्ये येईपर्यंत मी छान असं मिक्स करून ते मिश्रण शिजून घेतलं आहे छान असं। आणि तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे। काही जण त्यामध्ये हळदसुद्धा ॲड करतात, अगदीच 1-2 चिमूट, जेणेकरून रंग छान येईल। पण इथे मी कोणत्याही कलर किंवा कोणतंही म्हणजे हळद वगैरे काहीच ॲड केलेली नाही। खूप छान असा रंग आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। खूप सुंदर नैसर्गिक कलर आहे कैरीचा जो आहे, आणि साखर टाकल्यावरती अजून सुंदर रंग येतो साखर आंब्याला। गूळ आंबा वगैरे म्हटलं आपण नेहमीच खातो, आंबट, गोड, तिखट सगळ्या चवी असतात त्यात। तर इथे मी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे। आणि त्यानंतर मी इथे केशरसुद्धा ॲड केलेलं आहे। केशरने कसं दिसायलासुद्धा छान वाटतं आणि वेगळा सुगंध येतो साखर आंब्याला, केशरचा एक वेगळा सुगंध आहे। आणि त्यामुळे मी इथे 3 ते 4 काड्या केशराच्या ॲड केलेल्या आहे। तुम्ही बघू शकता इथे साखर छान अशी वितळलेली आहे आणि छान एक उकळी आलेली आहे मिश्रणाला, आणि केशर टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता पूर्ण साखर वितळली आहे आणि मी गॅसची फ्लेम लोच ठेवली आहे, जेणेकरून आपलं हे मिश्रण करपू नये। कारण साखर टाकल्यावरती कसं करपण्याची शक्यता असते, साखर चिकट झाल्यावरती खाली बुडाला कढईला करपण्याची शक्यता असते, म्हणून मी गॅस लो ठेवलेला आहे। त्यानंतर 2-3 मिनटं मी झाकण ठेवून शिजवून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता आपला साखर आंबा तयार आहे। किती छान सुरेख असा रंग आलेला आहे आणि चवीला एकदम भन्नाट झालेली आहे, जामपेक्षा भारी। तर ही साखर आंब्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंट्स करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय, टेक केअर टू ऑल।